मेहनत म्हणजे काय? जेव्हा शरीर थकतंय, मन थकतंय आणि तुम्ही हार मानायला तयार नाहीयेत, त्याला म्हणतात खरा हार्डवर्क, त्याला म्हणतात खरी कष्ट. असे कष्ट करायचे आहेत स्वप्न पूर्ण व्हायला. वडमा झालाय, आता पूर लग्नाला आलेत आणि हा काय करतो? ड्रोंग. अरे बापडा, तुझं वय काय? तू खेळतो काय? तो पोरांनी नातवानी खेळावं आता ते. तुला कळतंय का तू काय खेळू राहिलाय? की मला असं वाटतं की असं नाही व्हायला पाहिजे. त्या गोष्टीवरती विचार करू नका. जे व्हायला पाहिजे ना त्या गोष्टीवर विचार करत बॉडी मुवमेंट करा, शब्द मुवमेंट करा. समजते का? जेव्हा तुमच्या आयुष्यात तुमच्या समोर परिस्थिती येईल तुम्हाला चेक करण्यासाठी, प्रॉब्लेम्स क्रिएट होतील, आणि जेव्हा तुम्ही सगळीकडून तुटताल त्यावेळेस तुम्ही काय विचार करताय, काय शब्द उच्चारताय, कुठले ऍक्शन करताय, दॅट इज अ रिअल यू. सापशिडी खेळात का कधी? सापशिडी कोण कोण खेळले? ह्या मैदानात यायचं असेल तर तुमच्या आयुष्यात साप पण असतील आणि शिड्या पण असतील. असं कधी झालंय का खेळात कंटिन्यू सापच खाऊ राहिले, एकालाच खाऊ राहिलाय? नाही, असं कधीच होणार नाही. तुम्हाला सगळ्यात सगळं निगेटिव्ह दिसत नाही. जगामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही क्वालिटी आहेत. फक्त जेव्हा नकारात्मकता येते ना, दॅट्स इट. फक्त शिका आणि नेक्स्ट वनला जा. जमतंय का? अपडेट करा, ॲनालिसिस करा आणि मग मार्केटमध्ये घुसा. जेव्हा काही गोष्टी मनापासून महत्त्वाची असते तेव्हा अडथळे नव्हे ध्येय दिसतात. आता कधी कधी असं झालंय का तुमच्या लाईफमध्ये तुम्ही सापशिडीच्या एका एंडिंगच्या गेमवर आहेत आणि तुम्हाला वाटतं याला पुढचे किती पडले पाहिजेत? तुम्ही इथे आहेत 95ला आणि साप खाणार आहे तुम्हाला कितीमध्ये? तर तुमच्या डोक्यात सगळं टार्गेट काय असतं? किती जणांनी अनुभव केलाय? ज्याच्या डोक्यात साप खाईन साला सापच खातो. पण ज्याच्या डोक्यात असा विचार असतो कॉन्फिडेंटली की मला 4 4 4 4 4 5 5 5 पडणार, त्याला ते पडतात. आता इथं पण काही लॉजिक नाही आहे. शेवटी इथं प्रारब्धच आहे, तुम्हाला खेळायचं. खेळ पण खेळातून पण लर्निंग आहे, शिकायला आहे का नाही? मग जर खेळामध्ये सापच नसतील तर कोण कोण खेळणार? म्हणजे खेळामध्ये पण तुम्ही काय म्हणतात, कॉम्पिटिटर पाहिजे सर, तो पण खतरनाक पाहिजे सर, तरच मजा येते. तुम्हाला आहे ना इंडियन क्रिकेटच्या स्टेट मॅच खेळायला जायचे आणि तुम्ही बॉलिंग टाकायला लावताय कोणाला? तुमच्या 7 वर्षाच्या पोराला. तुम्ही चांगले बॅट्समन होणार का? चांगले रोड चांगला ड्रायव्हर नाही बनवत. रोड फार खराब पाहिजे चांगला ड्रायव्हर बनण्यासाठी. राईट और रॉंग? चला आपण हे खेळलो. चांपुल्या कोण कोण खेळले? चांपुल्या, चल्लस, काय चल्लस म्हणायचो ना आपण त्याला. आपण गरीब बापाचे पोरं होतो. आपण चिचोके फोडायचे, 2 फांगड्या करायच्या आणि कोळसा आणि फळीची शाळेची. कोणी कोणी गेलं ये कुठाने? ऑयला मजा गेली ना. 3-4 जण आणि 2-3 जण बघणारे पण असायचे. आणि असं असं करून जेव्हा मला कळायचं ना 4 टाकायचे, 4 देवा नमस्कार, मी नारळ फोडीन, हे करीन ते करीन, आणि बाकी सगळे डिस्टर्ब करायचे. हो 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 हो. म्हणजे याचा अर्थ तुमचा माइंड डिस्टर्ब करत होते. म्हणजे तुमचा डिस्टर्ब थॉट जर झाला तर त्यांना माहीत आहे चला याला 4 पडले तर हा जिंकणार. राईट और रॉंग? जर याला 2 पडले त्याला आपण पुढं काटू. खेळात पण कॉम्पिटिशन आहे. आणि जेव्हा तुम्हाला पडायचे 4 तेव्हा कसं व्हायचं? मजा आली राव, खतरनाक. काय काय मजा करायची तुम्ही, राईट ना? मग आता थोडे मोठे झालात ना, आता चांपुले खेळू शकता का? आता पोरांचे खेळ नाही तर घोडमा झालाय. आता पोरं लग्नाला आलेत आणि हा काय करतो? ड्रोंग. अरे बापडा, तुझं वय काय? तू खेळतो काय? तो पोरांनी नातवानी खेळावं आता ते. तुला कळतंय का तू काय खेळू राहिलाय? सक्सेसफुल झालाय, सगळं काही आहे आणि टाइमपाससाठी खेळला तर ओके. मी आमच्या गावाकडे गेलो आणि गोट्या खेळायला लागलो. पहिलं जेव्हा मी काही नव्हतं ना कमवत, गोट्या खेळलो, लोक म्हणजे काय तुला अक्कल विकल आहे का नाही? पोराचा बाप झाला घोडम्यान गोट्या खेळतो अशी म्हणायचे मला. तशी बाहेर गेलो, घराच्या बाहेर 2-4 गाड्या लागल्यात, सोशल मीडियाला आहेत, आणि मी पोरासंग गोट्या खेळायला लागलो. ज्या बापाने कधीच पोराला गोट्या खेळायला नाही पाठवलं, असे 2-4 बापानी पण पोरांनी माझ्यासोबत गोट्या खेळायला आले. अशोक खेळतोय ते खेळायला पाठवा. आणि मी बिंदास गोट्या खेळायचो. आता मला गोट्या खेळायच्या होत्या. मी 1000 रुपयाच्या गोट्या आणायला लावल्या आणि दिल्या 7-8-10 लोकाला. चला म्हणलं माझ्या गोट्याचे गुण दाखवा. खेळायचे कोणाला? खेळा कोणात हे? अजात.
पहिलं बॅट पण आपली होती, बॉल पण आपला होता, स्टंप पण आपला होता, पण रूल होता मी 2दा आऊट करायचं मला. मी एकदा आऊट झालो तो जमणार हो. आणि टीम पण आम्ही गोळा करायचो, एकमेकाचे कामं करू. आमच्या घरी कधी काम जे आम्हाला करायचं तर आमचे मित्रपरिवार येऊन करायचा. कोणी ते असतो ना कचरा, कोणी त्या आई सांगायची झाडू मारायचं आहे, ते पाणी भरून ठेवायचं आहे. मी म्हणायचो मला एवढं काम केलं खेळणार कधी, पण सगळं सामान तर आपल्याकडे, या लवकर. लोकांचे आईबाप म्हणायचे काट्टे आमच्या घरी काम करत नाही, तोडमळच्या घरी काम करतात. का करतात? व्हाय इम्पॉर्टंट आहे. काय करतात? व्हाय इम्पॉर्टंट आहे. चला काम कसं करायचं हे नव्हतं शिकवत, चला हे का करायचं मग खेळायला मजा येते. आमचे घरचे भांडणं करायचे, पण आम्ही लोक एकमेक जाऊन दे ते येडे आपले खेळत, यांना कळत नाही मजा कशात, राईट रॉंग. म्हणून मला असं वाटतं की खेळामध्ये हार जीत आहे ना, तसं इथं तुम्हाला रोज नवीन नवीन नमुने भेटतील, खुश व्हायचं. ज्या घटना तुमच्या मनामध्ये तुम्ही विचारात आणतात की असं असं होऊ शकतं, आणि ते झालं तर तुम्हाला वाटतं की लाईफ स्पॉईल होईल, तर लवकरात लवकर त्या विचाराचा जो व्हिज्युअलायझेशन जी कल्पना आहे त्याला खुडा. कोणाला कळलं मी बोलतोय ते? फॉरेन कंट्रीमध्ये एक व्यक्ती होता जो दोरीवरून चालायचा. त्याला काय म्हणतात त्या गेमला? बांबू ठेवून बॅलन्स करायचा असतो. आपल्याकडे डोंबऱ्या म्हणतात, पण इंग्लिशमध्ये त्याला काहीतरी नाव आहे, स्पेशल स्पोर्ट येतो. तर तो बिल्डिंगला दोरी बांधायचा आणि त्याच्यावर बॅलन्स करत चालायचा. 7-8 वर्ष त्या प्रोफेशनमध्ये फुल मास्टर होता. पण एकदा झोपताना त्याला विचार आला, अरे मी पडलो तर माझ्या पत्नीचं, माझं, मुलांचं काय होईल? आणि हा विचार आल्यानंतर तो विचार त्याच्या माइंडवर प्ले होत होता झोपताना. म्हणजे त्याला जवळपास 2-3 महिने तो विचार राहिला त्याला डोक्यात, पडलो तर. त्याची इमेज, ती कल्पना त्याला डिलीटच करता येत नव्हती. आणि नंतर घडलं काय, जेव्हा तो दोरीवर जायचा त्याच्या डोक्यात तो पिक्चर यायचा, पडलो तर. आणि तो पडला. तो पडला पहिला कुठं? बोला, कुठं पडला? आणि नंतर कुठं पडला? ॲक्च्युली फर्स्ट अँड लास्ट टाइम पडला तो. मग तुमच्या आतमध्ये ज्या पण गोष्टी तुम्हाला वाटतात की मला असं वाटतं की असं नाही व्हायला पाहिजे, त्या गोष्टीवरती विचार करू नका. जे व्हायला पाहिजे ना त्या गोष्टीवर विचार करत बॉडी मुवमेंट करा, शब्द मुवमेंट करा. समजतंय का? माझा नवरा खराब आहे, माझी बायको खराब आहे, माझं हेल्थ खराब आहे, डॉक्टरने रिपोर्ट सांगितले तुला हे झालंय. हे जे सगळे आहे ना, हे मिथ्स आहे. तुम्ही बिलीव्ह केलं ना तर तुम्हाला आमुष्याच्या रात्री 12 वाजता त्या रोडला घोंगराचा आवाज येणार म्हणजे येणार. मी 7वीला होतो, पीठ असताना पहिलं दळण, कोणी डोक्यावर पीठ आणलेलं आहे दळून, गरम गरम ठेवायचं हां, आणि असं मान वाकडी व्हायची. एक तर एवढं एवढं वजन, आणि त्याच्यात हे 2 पायले म्हणायचो पहिलं, म्हणजे 10 किलो वजन, आणि 1.5 तास डोक्यावर ठेवायचे. कसं होतं असं मान? कोणी फील घेतलं हे? अरे मग एवढे कष्ट केलेत ना यार, उतर ना याच्यात. मला इथल्या कष्टाचा कधी त्रासच होत नाहीये. का माहिती आहे का? झाला ना, मी माझ्या परिवाराला आठवतो, माझ्या आईला बापाला आठवतो की त्यांनी किती तडपडलेत, किती कष्ट केलाय, किती संघर्ष केलाय त्यांनी. त्रासच होत नाही बॉस आपल्याला. पण काही लोकांना त्रास झाला ना, स्वतःचं खानदान आठवण्याऐवजी लोकांचं खानदान आठवत बसतात. नाही भाऊ, आपल्या आयुष्यात लई काही मोटिवेशन आहे बॉस, भरपूर काही मोटिवेशन आहे ना. कोणीतरी रोल मॉडेल तुमच्या आयुष्यात पाहिजे की नाही पाहिजे? म्हणून मला असं वाटतं, जागं व्हा. हा गेम कोण कोण खेळले? डार्ट कोण कोण खेळले? खेळले का? आमच्या घरात डार्ट असतात. मी जेव्हा निराबोट 500 डार्ट फेकले, किती? तेव्हा हार्डली 7 वेळा त्या 50च्या पॉईंट लागला त्या मधल्या त्याच्यामध्ये. पण जेव्हा असं रॅन्डमली फेकला, असं बोलतात पण जेव्हा गरज आहे ना तेव्हाच जात नाही साला. किती लोकांना वाटतं जेव्हा गरज आहे तेव्हा साईड व्हायला होत नाही. गरज आहे तेव्हा नाही करायचं, गरज नसेल तरी करत राहायचं, मग गरज पडत नाही. म्हणजे लाईफमध्ये तुम्हाला लई कंटाळा आलाय, बेड लागलाय, कुठं बस लावून टाकाय का भिंतीला. बॉडी मुवमेंट झाली पाहिजे. नाही तर सोफ्यावर बसले, खुर्चीवर बसले, मोबाईलमध्ये बसले, काय होणार आहे नाही. विचाराची गुंतागुंत होईल का नाही होईल? मला वाटतं
विचार करण्यापेक्षा पहिलं आपण मैदानी खेळ खेळायचो. माहिती आहे तुम्हाला, सोशल मीडिया नव्हती तर खाली लोकात जायचो, फिरायचो, वॉकिंग करायचो. ढेकळात कुस्ती कोण कोण खेळले? ढेकळात ढेकळ कळलं का? पण काही लोकांना ढेकळच कळलं नसेल. कबड्डी कोण कोण खेळले? कबड्डी गुडघे बिडगे फुटायचे पार. काय खेळायचो राव आपण, म्हणून ट्रेस येत नव्हता, दमायचून झोपायचो, बरोबर ना? पण आता बघा बरं, रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत आता अशी जेव्हा मानसिकता तुमची होतीये. अर्जुनाला मदत करायला तरी कृष्ण आले, त्यांचं प्रारब्ध होतं. तुम्हाला कोण वाचवणार? तुमच्या जमिनीत जी पेरणी झाली आहे, चालू आहे तुमची, कोण वाचवणार? लॉटरी लागणार नाही, चमत्कार होणार नाही, आणि तुम्ही मनात नशिबात असेल ते होईन असं नाहीये. अर्जुन पण असं म्हणू शकला असता, राईट और रॉंग? आणि नशिबात लय काही आहे, म्हणून तर भगवंताने तुम्हाला इथं सिलेक्ट केलंय, क्वालिफाय केलंय की जा ऑर्चिड हॉटेलला ऐका तिथं आणि या मशाला पेटून स्वतःच्या, म्हणून तुम्हाला इथं आणलं. म्हणून मला असं वाटतं की हार नाही मानली पाहिजे, लढत गेलो पाहिजे, मेहनत केली पाहिजे. बघा, वाईन बनण्यासाठी द्राक्षाला क्रश करावं लागतं, परफ्यूम बनण्यासाठी फुलाला काय राहावं लागतं? क्रश करावं लागतं. मग तुमच्या आयुष्यामध्ये पण तुमच्या आतून जर रिअल क्वालिटी बाहेर यायची असेल तर तुम्हाला पिळवणार लोक. काय करणार? परिस्थिती पिळवणार, आणि तेव्हा तुम्हाला त्रास नाही आला पाहिजे. येस ऑर नो? डेफिनेशन ऑफ हार्डवर्क काय आहे माहिती आहे का? काय आहे? जेव्हा बघा, हार्डवर्क सुरू करून होतं. मोहम्मद अली माहिती आहे, त्यांना विचारलं तुम्ही एवढे जिमवर एवढं कसं काय वेट उचलता, एवढे कशी प्रॅक्टिस करता? ते म्हणतात जेव्हा माझं शरीर थकतं ना, तिथून पुढे मी 1 काउंट करायला चालू करतो. आपलं काउंटिंग कसं असतं? 1, 2 नाही होत आता बास. ट्रेनर म्हणतो ए चल, बरोबर ना? पण मोहम्मद अली काय म्हणतो ते, मी सेट मारल्यानंतर माझी बॉडी, माझं मन थकल्यानंतर मी 1 काउंट करायचो आणि तिथून पुढे 15 राहायचो. मेहनत कशाला म्हणतात? जे काम दिले ते करण्याला मेहनत नाहीये, जे काम दिलं नाहीये ते पण काम करणं, याला हार्डवर्क म्हणतात. असाइन और अनअसाइन वर्क. जेवढं दिलंय काम करणारे ॲव्हरेज लोक असतात. एक्स्ट्रा एफर्ट, एक्स्ट्रा माईल काम करणारे लोक मोठे होतात. मग खरं मेहनत कशात आहे? सगळेच म्हणतात मेहनत 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 मेहनत. मेहनत म्हणजे काय? जेव्हा शरीर थकतंय, मन थकतंय आणि तुम्ही हार मारायला तयार नाहीयेत, त्याला म्हणतात खरा हार्डवर्क, त्याला म्हणतात खरी कष्ट. असे कष्ट करायचे आहेत स्वप्न पूर्ण व्हायला. पण लोकांचं शरीर नाही, फक्त मन थकतंय आणि लोक बसतात मोबाईल घेऊन. किती लोकांची तयारी निघणार सर, कुछ भी हो जाए सर, ह्या वाईट सवयीतून निघायचंय, स्वतःला निघायचंय का नाही निघायचं? हा, आयुष्यात पुढे जायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. चलो, फॉर एक्झाम्पल, ही मोसुंबी आहे आणि डाळिंबी, बरोबर ना? याला पिळलं तर काय येईल बाहेर? याला पिळलं तर ह्या रसाची टेस्ट कशी असेल? हे जे रस येतो याच्यात टेस्ट कशी असेल? आणि याच्यात कशी असेल? गोड तुरट असेल. मग या झाडाला पिळल्यावर यांची रिअल क्वालिटी बाहेर येते. तुमची खरी रिअल क्वालिटी सगळं चांगलं चाललंय आणि तुम्ही वागतात चांगलं, बोलतात चांगलं, करतात चांगलं, ती रिअल नाहीये. जेव्हा तुमच्या आयुष्यात तुमच्या समोर परिस्थिती येईल तुम्हाला चेक करण्यासाठी, प्रॉब्लेम्स क्रिएट होतील, आणि जेव्हा तुम्ही सगळीकडून तुटतान त्यावेळेस तुम्ही काय विचार करताय, काय शब्द उच्चारताय, कुठले ॲक्शन करताय, दॅट इज अ रिअल यू. दैट इज अ रियल यू. जब टीम को जरूरत है, जब घर में कर्जा है, सब जगह पे प्रॉब्लम है, उस टाइम पे तू रुकने का सोच रहा है या छोड़ने का सोच रहा है, ये मॅटर आहे. समजतंय का? म्हणून मला असं वाटतं संघर्ष प्रेस करावं लागेल स्वतःला. प्रेस केल्याशिवाय अचिव्हमेंट नाही होणार. आणि तुमच्या आयुष्यात हा दबाव सहन केल्याशिवाय पाहिजे त्या गोष्टी भेटूच शकत नाहीत. दबावाशिवाय पर्यायच नाहीये. 12,000 कोटी रुपये कमवले आणि तोच शाहरुख खानजी मुंबईच्या एका बेंचवर बसले होते, काहीच नव्हतं, आणि म्हणले होते की इस बंबई पे मैं राज करूंगा. विचार पण होता, शब्द पण होते, ते इमोशन्स पण तयार झाले आणि सातत्याने प्रयत्न पण केले. आणि ते व्यक्ती काय म्हणतात, मला पत्नीसोबत मुलासोबत खेळायला लय आवडते, पुस्तकं वाचायला, जिमला जायला मला इंटरेस्ट नाही आहे, पण मी तेच करतोय.
अगर मैं फ्लाइट के सीट पे बैठता हूँ, बिजनेस क्लास है, मैं नीचे सो सकता हूँ, लेकिन मैं ऐसे ही रखता हूँ क्योंकि भगवान को, अल्लाह को पता चलना चाहिए कि दर्द उठा रहा है। राइट और रॉन्ग? तो सोना बिना हराम है, ये दिमाग छोड़ दो। कंफर्ट लग्जरी नहीं, दर्द हो रहा है तो होने दो, वो दर्द के साथ जियो। वो पीड़ा के अंदर आप बन जाओगे, समझ में आया? वो पीड़ा के अंदर आपके सेल्स, आपके मसल बन जाएंगे। कौन कौन तैयार है दर्द करायला, घ्यायला तयार आहे?